छत्तीसगडमधल्या अबुझमाडमध्ये डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडरसह बसवराव राजूसह 27 नक्षलवादी ठार. नक्षलवादी चळवळीचा मोठा म्होरक्या सरचिटणीस बसव राजूचा खात्मा. गेल्या 30 वर्षातलं नक्षलविरोधी चळवळीचं मोठं यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. नक्षलविरोधातल्या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांचं केलं कौतुक. भारताला नक्षलमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. बलुचिस्तानच्या खुशदार बॉम्बस्फोटाशी भारताचा काही संबंध नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी पाकिस्तानचा पुन्हा कांगावा. परराष्ट्र मंत्रालय. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश संघटित. परदेशात सर्वपक्षीय खासदार केवळ देशाची बाजू मांडणार. सुप्रिया सुळे. वक्फ इस्लाम धर्माचा अनिवार्य भाग नाही. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचा युक्तिवाद. वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास विरोध. यंदाच्या खरीप हंगामात 204 मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट. बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी अभिनव उपाय करण्याचं खरीप हंगाम बैठकीत निश्चित. मुख्यमंत्री. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सुनावणी सुरू. घोटाळ्यात प्रथमदर्शनी सोनिया आणि राहुल गांधी दोषी असल्याचा ईडीचा युक्तिवाद. अमृत भारत रेल्वे स्थानका योजनेअंतर्गत देशभरातल्या 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान उद्या करणार लोकार्पण. राज्यातल्या 15 स्थानकांचा समावेश. आणि ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.